वेलकम बॅक गाईज. तू पण काय आत्ताच एंट्री मारायची होती. जो भेटतो जिथे कमेंट बघावे, व्हिडिओ बनवा. यूट्यूबचे ब्लॉग्स का टाकत नाही, यूट्यूबकडे लक्ष नाही आहे. तसं नसतं तर हे यूट्यूब करणं पण बिझी असतो आम्ही. आता जॉब आणि हे सगळं करून यूट्यूब काही जमत नाही. तर काय नाही, मला मध्ये मध्ये ही हसवते. ते देवबी आहे, तिला नंतर घेतो मी ब्लॉगमध्ये. आता ती ठुसायला लागली आहे. काय खाते? बटाटा नाही, काय बनाना वेफर चिप्स. यूट्यूब असं मला भेटतात लोक आणि असं बोलतात, अरे यार यूट्यूब कर. हे त्यांना एकदम खाऊ वाटतं. तर यूट्यूब करणं हे खाऊ नाही आहे, जॉब करून तर मुळीच नाही आहे. कारण की त्याला व्लॉग शूट करणं, त्याला एडिट करणं हे खूप म्हणजे एवढं डोक्याला संताप आहे ना, तर ते सोपं नसतं. लोकांना वाटतं ठीक आहे. मी विचार केला तर एवढे लोक सगळे बोलत आहेत, जो भेटतो तो कमेंट्स येतात आणि कुठे पण गेलो कोणी कुठे सबस्क्रायबर भेटला की तेच यूट्यूब. मी पण हिला बोललो चल यूट्यूब बनवूया, पण ती पण बनवत नाही. तिला पण वेळ नाही, कारण की बाबू स्कूल त्याचं सगळं बघणं, मग त्याला सो तिला पण वेळ नाही मिळत. आणि परत या यूट्यूबसाठी काहीतरी कंटेंट तर पाहिजे. रोज तुम्हाला तेच बघून तर कंटाळा येणार. रोज तेच सगळ्यांच्या घरी तेच असतं. पण मग विचार केला की जाऊ दे यार, मी चालू करतो. ज्यांना बघायला आवडतं ना आपल्याला, ठीक आहे. ज्यांना नाही आवडत ते नाही बघणार. गिव्या बोली की करूया, बोला ठीक आहे. असं करता करता मला वाटतं आज 3 महिने झालेत. ती बोली मी ब्लॉग करते उद्यापासून. मग मी विचार केला की आता आजपासून मीच करतो ब्लॉग. म्हणजे मी ही स्टार्ट करून देतो तिला हा फर्स्ट ब्लॉग. परत एकदा वेलकम बॅक, ॲक्च्युली वेलकम बॅक करतो आम्ही आमचंच पुन्हा एकदा यूट्यूबवर. तर बघूया, मी स्टार्ट केला आहे ब्लॉग. आज दाखवूया काय असेल ते. हां, तुम्हाला सगळ्यात बेस्ट तर मला हे दाखवायचं की गिव्हने म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, वेट गेन करणं, वेट लूज करणं, कसं करते ती. तर त्याच्यामागे थोडीशी एक्सरसाइज ही असते आणि डाएटही असतो. मला हे याच्यासाठी सांगायचं आहे कारण की मी स्वतः 80 kg होतो आणि नंतर मला 65वर नेलो. 15 किलो मी कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यामध्ये. पण यार ते खूप ते वाला म्हणजे खूपच टफ टास्क होता माझ्यासाठी. पण तिने सांगितलं ना ते डाएट मी फॉलो केलं, तशी एक्सरसाइज केली आणि तसं मी अजून पण खूप काही सिक्रेट्स आहेत. तर बघूया, घेऊया. हां, मग मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही मला बघूनच ओळखतील. हे बघा की मी किती पहिली कसा होतो आणि आता कसं आहे, दिसतंय. तर ठीक आहे, पण आता हे मस्त वाटतंय. आधी थोडं पोट वगैरे होतं आणि ह्यांना दाखवण्यासाठी मी वेट गेन केलं आणि ह्यांना मला दाखवायचंय. हां, तर डाएट प्लॅन्स आहे तिच्याकडे काहीतरी. कारण की आता ती जाडी झाली आहे आणि कधी आम्ही रील जर टाकली तर लोक म्हणतात की गिव्या आता तू प्रेग्नेंट आहेस का. तर तुम्हाला मी दाखवतो थोडं. ती आता कॅमेरामध्ये यायला रेडी नाही आहे, तर तिचं म्हणणं मी थोडीसं मस्त रेडी होईन आणि मग येईन. आणि हेच कारण आहे, ह्याच कारणाने म्हणजे जर मी कधी व्हिडिओ करायला गेलो तर नको मी कशी दिसते, आता मी काय म्हणजे केस कसे आहेत, मग लिपस्टिक पण लावली नाही यार. पण काय करायचं, आपल्याला रील करायची असेल, एखादा काहीतरी कंटेंट व्हिडिओ प्रॉपर असेल, काहीतरी बनवायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तुला प्रेझेंट करायचं आहे. मग ठीक आहे, तिकडे तू मेकअप, तसं तर ती मेकअप नाही करत म्हणा, आलीच ना शेवटी, चांगलीच दिसते ना. बघा आता कशी दिसते. पण हिचं म्हणणं आहे की नाही मी बरोबर दिसत नाही. आणि ह्या कारणाने पूर्ण मी जेव्हा इंटरेस्ट घेतो व्हिडिओ करायला, जेव्हा मी घरी असतो, विचार करतो की आज व्हिडिओ करू, तेव्हा हे असं होतं की नको आता नको. मग मला काय येतो कंटाळा, मी काय करत नाही. अरे पण ह्याच्यासाठी इझी आहे सगळं बोलणं. तुला काय घरात असेल तरी मस्त एक बसून राहिला. मला सकाळी उठल्यापासून सगळे कामं करायला लागतात, समजलं. आणि कामं करून तुमचा नाश्ता, तुमचं जेवण दोघांचं, मग परत घर. माझं म्हणणं आहे मी हेच सगळं दाखवीन ना, काही ज्यांना आवडतं ते बघतील.
त्यांना नाही आवडत का ना मग ना. व्हिडिओ बनवायचा पण पहिला सगळं कामं तर झाली पाहिजे आणि व्हिडिओ बनवता माझं म्हणणं ही कामं आहेत ना तुझी स्टेप बाय स्टेप सकाळी मॉर्निंग पासून ती दाखवेन की मी उठली त्याच्यानंतर कसं पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग तू कसं स्टार्ट करते फटाफट काय बनवते मला फटाफट टिफिन कसा प्रिपेअर करते बाबूला कसं उठवते आणि तो किती नाटकं करतो आणि मग कसं चालतं आणि मग कशी तुझी चिडचिड असते त्याच्यावर माझ्यावर आणि मग कसं कसं करून त्याला मी घेऊन जातो स्कूलला. इतका नखरे करतो पण हा माणूस काहीच नाही बोलत त्याला म्हणजे आणि मग तर हे सगळं बघायला त्यांना आवडेल ना ठीक आहे रोज रोज नाही आवडणार पण वीक मधून एकदा दोनदा तरी असा काहीतरी ब्लॉग आला आणि त्याच्यामुळे थोडंसं असं तुम्हाला स्पर्शची पण मजा आवडेल. ऍक्च्युली स्पर्श पण एक रिझन आहे की लांबच राहिलो सोशल मीडियापासून. स्पर्श का माहित पण आम्हाला वाटलं की नको त्याच्याकडे बघता येत नव्हतं त्या टायमाला तो खूप छोटा होता. आता तर झाला एवढा म्हणजे एवढा म्हणजे 4 yearsचा आता होईल पुढच्या महिन्यात आणि उपट आहे नुसता तो. आणि आता मला फक्त एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि कोणाला बिलीव्ह नाही होत म्हणून मी त्यासाठी वेट गेन केलं आणि मी तुम्हाला दाखवते की म्हणजे दिसतंय ना तो आता वेट गेन केलाय डबल चीन वगैरे सगळं आलंय. आणि ती चॅलेंज करते किती 15 दिवसामध्ये ना 15 दिवसात 15 ते 20 दिवसामध्ये परत ती आहे तशीच. हा मी तुम्हाला म्हणजे आता तर मी तुम्हाला बोलू ना मला 56 kg झालं असेल वेट म्हणजे मला माहित नाही पण मला असं बघून वाटतंय 56 झालं असेल ना म्हणजे माझं 49 ते 4 पकडून चाल 59 माझं 49 ते 50 च्या एव्हरी टाइम मेंटेन करते ना ते 49 ते 51 च्या मध्ये असते. मी 75 to 80 च्या मध्ये असायचो. आता मी 65 झालेलो मग खूपच भारी वाटायला लागलो तर लोक बोलले एकदम गाल वगैरे मध्ये गेलेले. माझ्याकडे मी पाहिजे तुम्हाला शेअर करू शकतो फोटोज वगैरे इतकं की माझे ऍप्स येता थोडेसे राहिलेले पोट पूर्ण मध्ये गेलेले एवढा स्लिम ट्रिम पण लोक मग खूप काय बोलायला मला कंटाळा आला. म्हणजे मी स्वतः केलंय तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी स्वतः बारीक झालोय म्हणले अरे यार कसा दिसतो एवढा बारीक कसा झाला काय झालं आजारी होतो का. मग हिला बोललो एक मिनिट हिला बोललो की मला परत वजन वाढून पाहिजे. मग आम्ही परत डाएटमध्ये थोडा चेंजेस केले आणि एक्सरसाइज बंदच करून टाकली ती आणि मग गेन केला. आता 5-6 किलो गेन केला परत आता 71 वर आलो. आता एवढं मला मस्त वाटलं आणि यार काय बोलू. हा आता तू बोल. म्हणजे मला हेच सांगायचं की ज्या लोकांना पण बारीक व्हायचंय कोणाला पण काय करायचंय मी म्हणजे विचार केला की आधी मी तुम्हाला डायरेक्टली नाही बोलत आधी मी तुम्हाला दाखवते लाईव्ह. असा देतो ना व्हिडिओ चालू आहे अनकट ठेवून टाकायचा होता तिकडे आणि ते तारीख बिरकी सगळं तिकडे मम्मी व्हिडिओ बघताना बोलेल चा कामावर नाही गेला ते जाऊन दे पण ह्यांना दाखवायचं म्हणजे त्यांना खरं वाटेल ना. आजचा हा व्हिडिओ येईल ना त्याच्या 15 दिवसांनी बघा ना. आता मी तुम्हाला नंतर दाखवते फुल मध्ये की मी खरंच किती जाडी झाली. आता हाफ मध्ये तुम्हाला दिसत नसेल दाखवा ते सगळं नाही. तर स्पर्श अजून झोपलाय अजून उठला नाहीये आणि तो रात्री लेट झोपला आणि त्याच्यामुळे तो स्कूलला पण नाही गेला. हा आर्ट बघा भिंतीवर किती सुंदर आहे एकदम आर्टिस्ट मध्ये आणि आर्ट अँड आर्टिस्ट सगळ्या कितपर्यंत दिसतंय तुम्हाला कितपर्यंत चढलाय तो. म्हणजे हा पूर्ण सगळ्या रूम मध्ये सगळीकडे गेलाय दाखवतो तुम्हाला. हे बघा आमच्या मागे बघा हे तर समजा नंतर मी त्याला करून दिलं पण पूर्ण त्याला मी बोलली बाबा हॉलमध्ये जे करायचं ते कर पण आणि सगळीकडेच करून टाकलं. आता म्हणजे ठीक आहे आणि आता काय करणार आता आणि आम्ही ह्याला पेंट केलं तरी तो परत करणार त्यापेक्षा जेवढं करायचं तेवढं करून दे नंतर पेंट करू. बस चला तर आता जाऊया बघूया ह्याच ब्लॉग मध्ये. आता घेऊया कसं मला जेवण बनवून देते काहीतरी. काय बनवणार आहेस तू. आज काय बनवणार ते नाही सगळ्या लोकांना प्रश्नच पडतो सकाळी जेवण काय बनवायचं संध्याकाळी जेवण नाही रोजचं टेन्शनच आहे. सध्या ते मिल्कशेक तर बनवून दे जा लोक तिथपर्यंत मी परत काय तरी यांच्याशी बोलतो. छान दिसतेस तू. आता काल आमचं एक शूट झालं मस्त होतं. गिव्या तिकडे ज्वेलरीचे ऍड करते बघूया आता रील एडिट होऊन येईल 1-2 दिवसात आणि अजून पण काय काय आहे मस्त. अजून पण खूप सारे ऍड्स आणि इकडे तिकडे जाणं प्रमोशन्स असं काय ना काय पडलेलं असतं पेंडिंग. म्हणजे ते आतापर्यंत आम्ही कितीतरी सोडून टाकलं आणि कारण की कसा वेळ जमेल. मी मॉर्निंगला 9 वाजता
जाणार म्हणजे 8:30 पावणे 9 आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्याच टायमात येणार 8 वाजता अंधार झालेला असतो. थकून जातो. त्याच्यामध्ये काय रील बनवायची की काय करायचं कंटाळा येतो. असं वाटतं जेवून झोपू आणि झोपलो पटकन की सकाळ कधी होते परत तोच रुटीन. आणि ती पण पूर्ण दिवस थकून जाते. ती पण काय बनव. मी तिला म्हटलं की चल मी नसेल व्हिडिओमध्ये पण ॲटलिस्ट तू तरी. पण मला माहिती आहे की नाही, कारण की स्पर्श जसा आहे ना तर पॉसिबल नाही आहे. आणि सकाळी एवढा मस्तीखोर आहे आणि ते सगळं ठीक आहे. आम्ही लाड करून असं झालंय ठीक आहे. पण मला काय पस्तावा नव्हता, मजा येते. पण तुला मजा येते खूप सतत हाला मजा काय येते कारण हा फार कमी टाइम असतो आणि माझा पूर्ण टाइम मी त्याच्यात बसतो. आणि जो सकाळी मॉर्निंगला स्कूलला गेला, हा ऑफिसला गेला, त्याच्यानंतर जी माझी सगळी कामं असतात ती करेपर्यंत त्याचा स्कूलचा येण्याचा रिटर्नचा टाइम पण होतो. आणि त्याच्यानंतर तो आला का मग त्याचं जेवण त्याला भरवणं सगळं त्याचा होमवर्क वगैरे ह्याच्यामध्ये सगळं टाइमपास. नंतर तो खेळतो थोडा वेळ, मग त्याला झोपवणं, मग उठल्यावर त्याला खायला हे ते. त्याच्यामुळे मला समजतच नाही की मी त्याच्याकडे लक्ष देऊ का मी ब्लॉग करू, मला काही कळतच नाही. सगळ्यामध्ये मला ब्लॉग नाही, हिला ब्लॉग केलाय त्यांनी दाखवायचं होतं. म्हणून वेट गेन मध्ये मी ठीक आहे, मला माहिती आहे, मला कॉन्फिडन्स आहे की मी बारीक होऊ शकते. म्हणून मी जे गोष्टी एवढ्या मन मारून खायचे नाही त्या या टायमाला मी खायला लागले. मस्त स्वीट्स बोला, राईस बोला, जे मी कधी खातच नाही. राईस व्हाईटवाला म्हणजे जास्त नाही, फक्त लिमिटमध्ये. पण आता ते मी मस्त खाते कारण मला माहित होतं जिथपर्यंत ब्लॉग नाही येत ना तिथपर्यंत मी खाणार. जेवढं वेट गेन होतं तेवढं वेट गेन करणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार. आणि ठीक आहे, जर कोणाला असेल ओव्हरवेट अंडरवेट तर तुम्ही गिव्याला आमचा गिव्या गौरव जे इंस्टाग्रामचं हँडल आहे ना तिकडे तुम्ही इनबॉक्समध्ये मेसेज करा. आणि मेन म्हणजे ना मी तुम्हाला सांगू खरं म्हणजे मी जे वजन कमी करते ना तर त्या टायमाला जे माझे घरचे आणि साईडचे जे रिएक्शन असतात ना की बारीक झाली त्यांच्यासाठीच हे मेन केलंय. म्हणजे आता ते लोक खूप खुश आहेत. जे माझा लुक आहे ना त्याच्यामध्ये तो खूप खुश आहे. वाव किती मस्त दिसते, अशीच राहा. त्यांच्यासाठी केलं पण ते फक्त थोड्या टायमासाठी, कारण मलाही असं नाही आवडत. कशी तरी दिसते, मी कशी तरी दिसते, ह्याला आवडतं, हा बोलतो अशीच राहा. अरे कोणाला नाही आवडणार. ठीक आहे ना, चांगली आहे म्हणजे एवढी बरोबर आहे. जास्त पण नको आणि कमी पण नको. कालचं जे मी शूट केलं ना त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटलं की मी त्या साडीवर 50 खर्चाची बाई वाटते. मला असं वाटलं 50 काय 50 साठी तुला किती वर्ष बाकी आहेत? 10-15 वर्ष बाकी आहेत. आता 35च्या जवळ तर आली आहेस. पण मी फर्स्ट टाइम मला असं लाईफ मध्ये कधीच नाही वाटलं. मला नेहमी वाटलं की माझा बेबी असून मी किती लहान दिसते वयाने, हा किती. पण काल स्वतः मला असं वाटलं की मी काय एवढी मोठी दिसते, एवढी मोठी. आणि मी मेकअप पण केला तर मला स्वतःला असं वाटलं की बापरे मी तर खूप वयाने मोठी दिसायला लागली, कशी तरीच दिसते मी. मला बापरे हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. मला वाटतं हा व्हिडिओ टाकून देऊ नये आणि नंतर नवीन व्हिडिओ चालू करू. तर मी तुम्हाला सांगते की असं नाही की बारीक झालं, पण बारीक होण्यासाठी किती काय काय करायला लागतं, किती कॉम्प्रोमाइज करायला लागतं, किती मन मारून खायला लागतं, काय आपले जे फेवरेट गोष्टी आहेत ते सगळ्या सोडायला लागतात. मी 80 वरनं 79-80 वरनं माझं 65 वर जेव्हा वजन आणलं त्यावेळेस मी व्हिडिओज करत असतो. तुम्हाला पटलं असतं. रील्स पण नाही केलं ना आपण, एक रील केलं पण असेल माझ्याकडे. आम्ही फोटोज व्हिडिओज काढले तर असेल. त्यावेळेस मी खूप कॉम्प्रोमाइज केलं. म्हणजे नो राईस, पिझ्झा खाणार ते नाही, सगळं मन मारून राहायला लागेल. कोल्ड्रिंक, शुगर, स्वीट वगैरे काय नाही. म्हणजे कसं ते सगळं बाफलेलं आणि काय 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 गोष्टी. पण टेस्टी असायचं गिव्याचं सगळं जेवण. पटकन मी बदलतो ना कमी कसा. मला माहिती का मी तुम्हाला भेटणार आहे. एक मिनिट थांब, मी तुम्हाला एक सांगू शकते. जे तुम्हाला वाटतं ना की वेट लूज करायचं असेल तर म्हणजे ते एकदम टेस्टलेस खाणं असेल तर एवढं पण आपलं टेस्टलेस नसेल, टेस्टीच असेल. पण आता मी हा ब्लॉग टाकल्यानंतर एकदा कोल्ड्रिंक पिऊन घेणार आहे. म्हणजे एकदा पिऊन घेईल. पण माझं नंतर जस्ट स्ट्रिक्टली असतं ना डाएट, मग काय नाही माझ्या समोर आईस्क्रीम ठेवा नंतर काय पण ठेवा. पण हा मुद्दा ना हा खूप बेकार आहे. जेव्हा पण मी सिरियस करायला घेते ना मुद्दाहून ऑफिसवरून ते कचोरी आणेल, समोसा आणेल, कोल्ड्रिंक, थम्सअप. मुद्दा म्हणून कोण आणतं का? तुला आवडतं म्हणून आणतो. आणि खोटं बोलते ही बाई, खरं सांगतो. मला कॉल करते बरोबर त्या टायमात. मी एकदाच कॉल काय करतोय, कामात आहे नाही, मग जाणार आहे. मग जरा आजच्या दिवस आण ना कचोरी जरा.
मला खूप आवडते दही कचोरी. मग मी आणतो आणि कधी कधी हिला सरप्राईज म्हणून आणतो की तुला हे आवडतं सरप्राईज म्हणून आणतो तेव्हा मला करायचंच नसतं, पण काय करू, हा काय मला बोलतो नंतर आणला, ठीक आहे तुझं डाएट आहे, ठीक आहे चालेल, मग फेकून दे, दादाला दे, ह्याला दे, त्याला दे, आणि ते सगळं फेकून दे कधी बोललो रे, म्हणजे जाऊन दे, फेकून दे मी नाही बोलत कधी. हा मी बोलतो दादाला नेऊन देतो, तो खाईल. आणि हा मग कारण की मी तर नाही खात. आणि हा काय करतो तशीच नाही पिशवीत ठेवत, तो फुल रेडी करून आणतो, कट करून आणतो सगळं, त्याच्यावर शेव, दही, ते काय ते गोड चटणी, म्हणजे मी जेव्हा सगळ्यांनी माझ्या समोर टाइम असतो स्पर्श आणि इथे स्टडी चाललेली असते स्पर्शची, आणि मग मी येतो आणि नंतर मग सगळ्यात आधी हातपाय धुवून ना कधी कधी तिला दाखवतच ना मी घेऊन आलो, आणि नंतर मग किचनमध्ये मस्त तिला कट वगैरे करतो, मस्त त्याच्यावर गोड आणि दही वगैरे टाकून आणि शेव वगैरे, आणि असं प्लेटमध्ये डायरेक्ट असा पिझ्झा कट केलेला असतो ना तशा शेपमध्ये आणून देतो. मग हिचं असं तोंडाला पाणी सुटतं. अरे आजच्या दिवस म्हणून मला सांगू, ही कधी खारी वगैरे ते असतं ना ती खायची नाही, हिला दाखवलं खारी चहा खारी, ती पण ती एवढी खाते ना, आता उद्यापासून नाही खाणार गौरव, घेऊन ये आज, उद्यापासून नाही खाणार, उद्यापासून पक्का नाही खाणार, असं करत करत हिचे गाल बघा झालेत. पण ते सगळं एवढं नाही. आता या व्हिडिओ नंतर जेव्हा मी सिरियस करेल बघ, जेव्हा ते व्हिडिओ करेल एक्सरसाइज नाहीये, तर मी ना ही जर सिरियसली घेतला ना तर मग मी काय पण करू शकते, तुम्ही काय पण करू शकता आता राणी, तुम्ही काही करू. आणि हे तू स्वतः बघितलेलं आहे किती वेळा, म्हणजे माझा आहे, जेव्हा मला पाहिजे तर मी बारीक होईल, जेव्हा पाहिजे तर जाड होईल. कसं वाटतंय तुम्हाला ही बडबड ऐकून खूप दिवसांनी? कसं एकदम पकून गेले असतील ना तुम्ही, काय बडबडतायत. पण जे आम्हाला खरं ट्रुली लाईक करतात तर त्यांना खूप बरं वाटलं असेल, त्यांना आवडलं असेल, तर फक्त त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा व्हिडिओज चालू करूया, काही व्हिडिओज टाकूया. म्हणजे काही नाही, बहुतेकदा आता आपल्याकडे विषय हा असतो, पण आपण मग ना ही लिंक तुटल्यानं कंटाळून जातो. जसं की विषय तर भरपूर असतात, जसं की छोटू आता बेबी आहे सेजलचा, तो येतो, त्याला फिरवतो आम्ही, तो येतो कधी, त्याला आम्ही कधी बाहेर फिरायला घेऊन जातो, कधी कुठे काय, नंतर कधी त्याचं काय फंक्शन कितीतरी गेले ते पण आम्ही मिस केले, कंटाळा येतो. म्हणून काय नाही, असंच रेग्युलर ट्राय करून मी कसा बोलू, आता हिच्यावर आहे, हिला बोला तुम्ही कमेंटमध्ये प्लीज. मी सगळं करते, पण आता बाबूचं कसं झालंय की तो आता कोणाकडे राहिला ना बघत ना, माझ्या मम्मी पप्पांकडे लिमिट मध्ये, आता खूप लिमिट. घरी पहिला राहायचा तो, म्हणून मी पहिला ब्लॉग करायची. कधी केलं दाखव मला, किती ब्लॉग केलंय? जेव्हा आपण तिकडे राहायचे तर सुंदरमकडे कोणी केले ब्लॉग कंटिन्यू, रेसिपी चॅनल, 1 महिना 1.5 महिना 2 महिना पण केलं ना. तिथे राहायचो त्याला झाले आज किती वर्ष झालं? हा मग किती, जून मध्ये गेल्या वर्षी इकडे आले, आणि यावर्षीचा जून गेला, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 3, म्हणजे 1 वर्ष 3 महिने झाले, 15 महिने झाले, त्यातला 1 महिना तू केला. पण त्या टायमाला मी सिरियस घेतलं ना, तर केलं ना मी. आता सिरियस घे आणि कर, आणि त्यांना पण आवडेल आणि तुला पण आवडेल, आणि बस. पण त्या टायमाला मी तुम्हाला सांगते, एवढा मोठा नको, अगदी 5-7 मिनिटाचा रोजचा एक व्हिडिओ बस. जस्ट फर्स्टला तू स्कूलमध्ये घ्यायला गेली पासून असं परत रिटर्न आली, कसं करते ते, मग थोडंसं घे. नंतर मी घरी आल्यानंतर एकदा असंच मी सहज आता बसलो आणि असं विचार केला की टाइमपास करतो की वेळेला फसवतो, ब्लॉग करतो, असं थोडंसं रेकॉर्डिंग चालू केली आणि बडबडत गेलो इतकं, आणि मन झालं, आणि ही पण आली जेव्हा हा ब्रेक इनडायरेक्टली ब्लॉग होऊन गेला. मला हा काही करायचंच नव्हता. मीला आधी स्टार्टिंग जी केली ना तिला फसवायला केली, पण ब्लॉग झाला. आता हा टाकून देतो फटाफट, तुम्ही बघा. हा जे बोलला ना मला की प्रत्येकाला जे नाटकं असतात, हे असतात, ते असतात, म्हणून मी सोड, आता कसं पण दिसून दे, मी जाणारच. हो मग ठीक आहे ना. आता तू असं थोडी ना कुठे म्हणजे एखाद्या छान रीलच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक गाणं वगैरे चालू आहे आणि तिथे तुला काय ऍक्ट करायचं आणि प्रॉपर. हा मला असं सांगतो, पण स्वतः व्यवस्थित हे करून. जेव्हा ह्याचं मी कधी पण, मी तुला सांगते हा कधी पण कशामध्ये, आणि जेव्हा माझं मन असतं ना ब्लॉग करे, थांब यार मी बरोबर नाही दिसत, हे नाही, ह्याचं पण हे असं असतं. आणि हा मला मी काम करतो, ते व्हिडिओला टायटल आहे ना, गिव्या गौरवची भांडणं असेल लिहून देतो. अख्खा टाइम आपण एक दोघांना म्हणतोय. काय म्हणते? ठीक आहे, जर कोणाला कोण इंटरेस्टेड असेल तर मला तुम्ही मेसेज करा. कशासाठी? तुझ्यामध्ये? माझे म्हणजे
नाही, पण त्या लोकांना आधी मला दाखव. ज्यांना वजन कमी करायचं आहे, वाढवायचं, त्यांनी पण त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना बिलीव्ह नसलं तर त्यांनी Instagramला 15 message दिवस करा. वेट करा आणि बघा नंतर माझ्यामध्ये चेंज. पण स्ट्रिक्टली ती जे सांगेल ते फॉलो करावं लागेल. मला वाटतं का करतील. ज्यांना बारीक व्हायचं असेल, सुंदर दिसत असेल, त्यांना करायला लागेल. बारीक झाल्यावर सुंदर दिसतो असं कुठे लिहिलंय आणि असं कुठे असतं का? जे एक्स्ट्रा वेट गेन केलं असेल तर थोडे कमी झालं चांगले. आता तू सुंदर दिसत नाही असं तुला म्हणायचं का? हो, मी नाही दिसत. मलाही सगळं नाही आवडत गालबेल एवढे. मला कळत नाही ह्याला कसं काय आवडतं. पाहिजे तसे कपडे नाही घालू शकत प्रॉपर, जीन्स वगैरे पाहिजे तसे क्रॉप टॉप वगैरे काय नाही घालू शकत. हे सगळं मला नाही आवडत. काय घालायचं तुझे दिवस राहिलेत कधी घालायचं? तू मम्मी पप्पांचे डायलॉग मारतो. मी कुठे मम्मी पप्पांचे डायलॉग मारतो. चला बाबा, खूपच मोठा झाला हा ब्लॉग, खूपच मोठा. बघू शकतात किती जाडी वाटते मी फुल. चला तर आता मी केलेला हा ब्लॉग चालू, पण इकडे बडबडमध्ये तेवढा टाइम झालाय, तर हा खूप मोठा झालाय. तर याचा हा कट करतो आणि ह्याच दिवसाचा एक ब्लॉग मी मस्त शूट करतो. आता ह्याच्यामध्ये एक प्रकारे इंट्रोडक्शन झालं आमचं की आम्ही परत येतोय XYZ जे पण. तर परत मी हा ब्लॉग आता अपलोड करतो. आणि आजचाच हा दिवस कसा जातो, स्पर्श आता झोपला, ही आता कशी जेवण मला काय बनवणार आहे, काय बनवणार काय माहिती, बघूया आपण. आणि जे पण काय रुटीन आहे आज जो मी घरी आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही असेच बघत राहा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. सबस्क्रायबर्स तर असतील, सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि लाईक यासाठी करा कारण की आता खूप दिवसपासून आपण ब्लॉग्स टाकत नाही आहेत, तर अपडेटेड नाही आहेत. त्याच्यामुळे यूट्यूबला तुम्ही जर लाईक केलं तर ते दुसऱ्यांना सजेस्ट करायला हेल्प मिळेल. व्हिडिओ जास्तीत जास्त परत दिसेल. दॅट्स इट. का हसते? काय नाही, ठीक आहे. कारण की आपण कधीच बोलायचो ना लाईक करा ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बाबू स्वतःहून बोलेल. चला बाय बाय. बाय बाय. लव यू ऑल. लव यू ऑल.